भाजप आणि महायुतीची बंडखोर अपक्ष विजयी उमेदवारांवर असणार करडी नजर। संपर्क साधण्याची भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांवर जबाबदारी। फडणवीसांचा सागर बंगला पुन्हा एकदा महायुतीच्या राजकारणाचा केंद्रबिंदू। सागरवरची भाजप नेत्यांची बैठक संपली। विजय महायुतीचाच, रावसाहेब दानवेंनी व्यक्त केला विश्वास। बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट। कोळंबकरांच्या मुलाची लग्नपत्रिका देण्यासाठी आलो। नांदगावकरांची माहिती, महायुतीचं सरकार येईल, व्यक्त केला विश्वास। उद्याच आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करणार। वेळेअभावी सर्व उमेदवारांना लवकरात लवकर मुंबईत आणणार, नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य। शरद पवार काहीही करू शकतात। शरद पवारांच्या भूमिकेमुळे सगळ्यांमध्ये संभ्रम। संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर बरं झालं असतं। अदानींवरील आरोपांवरून उद्धव ठाकरेंचा निशाणा। राजभवनात भाजपच्या शाखा, मात्र आम्ही सर्व अडथळे पार करून राज्यात मवियाचं सरकार स्थापन करू, संजय राऊतांचं वक्तव्य। निकाला आधी झळकले राजकीय नेत्यांच्या विजयाचे बॅनर। कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील, रायगडात भरत गोगावलेंच्या बॅनरची चर्चा। 10वी-12वीच्या परीक्षेचं सीसीटीव्ही रेकॉर्डिंग होणार। 4500 केंद्रांवर लावणार सीसीटीव्ही। कॉपी मुक्त परीक्षेसाठी बोर्ड प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय।